नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीतील प्रमुख 5 दिवसांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. नवरात्र दसरा संपताच घरोघरी वेध लागतात दिवाळीचे. दिवाळी हा शब्द उच्चारला तरी आपल्या अंगात उत्साह संचारतो, मन आनंदित होते. नवीन खरेदी, फराळाचे विविध पदार्थ, रांगोळी, रोषणाई, भेटवस्तू आणि आनंदी आनंद अशा वातावरणाची आस आपल्याला लागते. घरातील साफसफाईची लगबग सुरू होते. दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची मनोमन तयारी होते. भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. भारतात सर्व धर्मीय लोक हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते की दिवाळी रोषणाई, उल्हास, उत्साहाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. या सणाला जवळपास 3000 वर्ष जुना इतिहास आहे. राम, सीता व लक्ष्मण जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाच्या वधानंतर अयोध्येत परतले तेव्हा संपूर्ण भारतवासियांनी त्यांच्या स्वागतासाठी दिव्यांची रोषणाई केली, रांगोळ्यांनी अंगण सजवले, आकाशदीप लावले. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धांनी म्हटले आहे, आपो दीपो भव, म्हणजे तुम्ही स्वतःच प्रकाशरूप व्हा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीचा आनंद, उत्सवाचा आणि कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात. घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. दिवाळीचा सण जवळ येऊ लागताच लोकांमधील उत्साह, आनंद आणि उल्हास वाढत जातो. सणांचे हे दिवस अगदी मौज-मजेत घालवायला सर्वांनाच आवडतात. सर्व अबालवृद्ध मुले, स्त्रिया यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवरावर रंगरंगोटी, नवीन कपड्यांची व दागिन्यांची खरेदी, घरातील वस्तूंची खरेदी ही पर्वणीच. फटाक्यांची आतिषबाजी आणि स्वादिष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य. या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही विशिष्ट पूर्ण गोष्टी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे हे क्षण सर्वांनाच अविस्मरणीय ठरावेत असेच वाटत असते. दरवर्षी दिवाळी अंधाऱ्या रात्री झगमगत्या दिव्यांनी व आकाशकंदील आणि फटाक्यांच्या रोषणाईने दिव्यांच्या दिव्यतेचा अंदाज देते. दिवाळी संपूर्ण घराला सजवले जाते. दिवाळीला तांब्याच्या पानांचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. त्याचबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दीपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी दीपोत्सव म्हणून ओळखले जाते. स्त्रियांच्या उत्सवाला तर पारावरच राहत नाही. घर, अंगण लखलखीत ठेवण्यापासून ते त्याची शोभा वाढविण्यापर्यंत सर्वत्र त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. जितकी काळजी घराच्या सजावटीची तितकीच स्वतः सुंदर दिसण्याची. दररोज बदलत जाणाऱ्या आधुनिक फॅशन तंत्रानुसार सजण्या सवरण्याच्या पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. तुम्ही देखील नटून थटून दिवाळी साजरी केली तर या सणाचा झगमगाट आणि आनंद आणखीन वाढेल. दिवाळीच्या या आनंदाला तुमच्या उठावदार सौंदर्याची साथ लाभल्यास एक अपूर्व आनंदाची अनुभूती मिळेल, ज्यातून सुख आणि समृद्धी भरत राहील. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना खूप कमी भेटतात. त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची आनंदमयी संधी घेऊन येतो. लोक एकमेकांना शुभकामना देऊन आणि उपहार व दिवाळीचे मिष्टान देऊन आपले नाते अधिक बळकट बनवतात. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीतील प्रमुख 5 दिवस. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. या वर्षी वसुबारस 28 ऑक्टोबर 2024 रोजी सोमवारी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. ज्या घरात गाई वासरे आहेत ते घर म्हणजे लक्ष्मी जवळ असण्याचे प्रतीक असे पूर्वीपासून मानले जाते. तसेच गायीपासून मिळणारे दूध, दही, ताक, लोणी, तूप एवढेच नव्हे तर शेण आणि मूत्रही औषधी आहे, उपयुक्त आहे. आपल्या संस्कृतीत गायीला मातेसमान दर्जा देण्यात आला असून तिच्या उदरात 33 कोटी देवांचा वास आहे, म्हणून ती पूजनीय मानली गेली आहे. त्याच कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी. यावर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे. त्या धनाच्या दिवशी आपल्याकडे असलेल्या लक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. तसेच हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा दिवस म्हणून जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. दिवाळीतला तिसरा दिवस नरक चतुर्दशी. या वर्षी नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवारी साजरी केली जाणार आहे. नरक चतुर्दशीला अभंग स्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी पहाटे स्नान करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन या वर्षी 1 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी साजरा होणार आहे. संध्याकाळी 5:31 पासून ते रात्री 7:36 आहे. शुभ मुहूर्तावर गणेश लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते असं मानले जाते. बलिप्रतिपदा आणि पाडवा. या वर्षी दीपावली पाडवा 2 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले जाते. या दिवशी पती पत्नीला
पत्नी पतीला औक्षण करते. व्यापारासाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंची या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. भाऊबीज भाऊबीज अर्थात यमद्वितीया हा सण यावर्षी भाऊबीज 3 नोव्हेंबर 2024 रोजी रविवारी साजरा केला जाणार आहे. भाऊबीज हा दिवस बहीण भावाच्या नातेसंबंधांचा धागा दृढ करणारा दिवस. वसुबारपासून सुरू झालेल्या दिवाळीची भाऊबीजेला सांगता होते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीची या सणाची थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.